अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मंडळी, कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, रथसप्तमी ही भारतीय परंपरेतील असा एक पवित्र दिवस आहे जो केवळ सण म्हणून नव्हे तर जीवनात सकारात्मक बदल घडवणारा आध्यात्मिक उत्सव म्हणून ओळखला जातो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी म्हणजेच रथसप्तमी. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन पृथ्वीवर प्रकाश, ऊर्जा, चैतन्य आणि जीवनशक्ती पसरवतात असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी केलेले प्रत्येक कर्म, प्रत्येक दान, प्रत्येक संकल्प हे विशेष फलदायी ठरतो. मंडळी, आपल्या ऋषीमुनींनी रथसप्तमीला सूर्यजयंती असेही संबोधले आहे, कारण याच दिवशी सूर्यदेवांचा पृथ्वीवर विशेष प्रभाव मानला जातो. सूर्य म्हणजे केवळ आकाशातील ग्रह नाही, तर तो आपल्या जीवनातील आत्मविश्वास, आरोग्य, तेज, ज्ञान, कर्मशक्ती आणि भाग्याचा कारक आहे. म्हणून रथसप्तमीला सूर्यपूजन, अर्घ्यदान, जप, तप आणि विशेषतः दान धर्म याला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. या सर्व उपायांमध्ये एक उपाय असा आहे जो अत्यंत सोपा असूनही विलक्षण प्रभावी मानला जातो. तो म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी दुपारी गहू दान करणे. गहू आपल्या जीवनातील अन्नाचा आधार. गहू म्हणजे अन्न, अन्न म्हणजे प्राण आणि प्राण म्हणजे जीवन. म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये गव्हाला केवळ धान्य न मानता अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं गेलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती गहू दान करते तेव्हा ती केवळ धान्य देत नाही, तर ती अन्न देते, जीवन देते, आशा देते आणि आशीर्वाद देते. मंडळी, आपल्या पूर्वजांनी असे सांगितले आहे की रथसप्तमीच्या दिवशी श्रद्धेने, भक्तीने आणि स्वच्छ मनाने केलेले गहुदान हे जन्मजन्मीचे पापे नष्ट करतं. हे विधान केवळ भावनिक नाही, तर त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. पाप म्हणजे केवळ धार्मिक अर्थाने चुकीची कृती नाही, तर मनातील नकारात्मकता, अहंकार, लोभ, मत्सर, द्वेष, असंतोष, भीती हे सर्वही पापांच्या रूपातच आपल्या जीवनात दुःख निर्माण करतात. जेव्हा आपण दान करतो तेव्हा हळूहळू मनातील हे दोष विरघळू लागतात. मन शुद्ध होते, विचार बदलतात, दृष्टिकोन सकारात्मक होतो आणि आणि जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा जीवन आपोआप सुंदर होऊ लागते. गहुदान केल्याने दुःख नष्ट होते असे म्हटले जाते, पण याचा अर्थ असा नाही की क्षणात सर्व अडचणी नाहीशा होतात. याचा अर्थ असा आहे की दुःख सहन करण्याची शक्ती मिळते, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते आणि परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक अशी अंतर्गत ऊर्जा निर्माण होते. अनेक वेळा आपण पाहतो की काही लोक अत्यंत कठीण परिस्थितीतही शांत राहतात, आशावादी राहतात, संघर्ष करत राहतात. यामागे त्यांच्या पूर्वसंचित पुण्याचा आणि दान धर्माचा मोठा वाटा असतो. दारिद्र्य ही केवळ पैशांची कमतरता नाही, दारिद्र्य म्हणजे विचारांचे, समाधानाचे, आनंदाचे, नात्यांचे दारिद्र्य सुद्धा. पण जेव्हा शास्त्र म्हणते की गहुदान केल्याने दारिद्र्य नष्ट होते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की जीवन अभावीच भावना कमी होते, जे आहे त्यात समाधान वाटू लागते, प्रयत्नांना यश मिळू लागते, नवीन संधी मिळतात, हळूहळू घरात समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. मंडळी, असेही म्हटले जाते की रथसप्तमीच्या दिवशी केलेले गहुदान हे 7 पिढ्यांना पुरेल इतकी लक्ष्मी घरात आणते. हे विधान ऐकायला अतिशयोक्ती वाटू शकते, पण यामागील भावार्थ अत्यंत सुंदर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे दान धर्म करते तेव्हा तिच्या संस्काराचा प्रभाव पुढच्या पिढ्यांवर पडतो. मुले दानशीलता शिकतात, उदारता शिकतात, कृतज्ञता शिकतात. अशी पिढी मेहनती, प्रामाणिक आणि सकारात्मक बनते. परिणामी त्या घराण्यात समृद्धी टिकून राहते. मंडळी, गहुदान हा उपाय अत्यंत सोपा आहे. त्यासाठी मोठा खर्च लागत नाही, विशेष विधी लागत नाहीत. केवळ मनात श्रद्धा असावी, भाव असावा आणि दुसऱ्याला मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असावी लागते. रथसप्तमीच्या दिवशी दुपारी आपल्या इच्छेनुसार, आपल्या क्षमतेनुसार गहू घ्यावा. तो स्वच्छ भांड्यात ठेवावा. काही क्षण डोळे बंद करून सूर्यदेवांचे स्मरण करावे. मनात असा संकल्प करावा की हे दान मी अहंकाराशिवाय, स्वार्थाशिवाय केवळ लोककल्याणासाठी करीत आहे. नंतर तो गहू एखाद्या गरजू व्यक्तीस, गरीब कुटुंबास, वृद्ध व्यक्तीस, मंदिरात, आश्रमात किंवा अन्नछत्रात द्यावा. मंडळी, काही लोक विचारतात, एवढ्याशा गहुदानाने काय फरक पडणार आहे?
पण खरे पाहता दानाचे महत्त्व प्रमाणात नसते, तर ते भावनेत असते. एखादी व्यक्ती 1 किलो गहू देते आणि दुसरी व्यक्ती केवळ 1 वाटी गहू देते. पण जर दुसऱ्याची भावना अधिक शुद्ध असेल, तर तिचे पुण्य अधिक असते. म्हणूनच शास्त्र म्हणते, श्रद्धा आणि भाव यालाच खरे महत्त्व आहे. गहूदान केल्याने केवळ आध्यात्मिक लाभच मिळतो असे नाही, तर त्याचा मानसिक आणि सामाजिक लाभही मोठा आहे. जेव्हा आपण कोणाला काही देतो, तेव्हा आपल्या मनात एक वेगळेच समाधान निर्माण होते. चेहऱ्यावर हास्य येते, हृदय हलके होते. आपण स्वतःला अधिक समृद्ध अनुभवतो. ही समृद्धी पैशांपेक्षा कितीतरी मोठी असते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण तणावग्रस्त आहे. चिंता, भीती, असुरक्षितता, स्पर्धा यामुळे मन खूप अशांत झालं आहे. अशा काळात दानधर्म हे मनाला शांती देणारे औषध आहे. गहूदानासारखा सोपा उपाय जर आपण वर्षातून एकदा तरी रथसप्तमीच्या दिवशी श्रद्धेने केला, तर त्याचा सकारात्मक परिणाम हळूहळू आपल्या अनेक घरांमध्ये आपण पाहतो की काही लोक पिढ्यानपिढ्या दानधर्माची परंपरा जपतात. त्यांच्या घरात कधीही पूर्ण दारिद्र्य येत नाही. कधी कधी अडचणी येतात, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळतो. हे केवळ योगायोग नसून त्यांच्या पुण्यकर्माचे फळ असते. गहूदान करताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे गुप्तदान. शक्य असल्यास दान करताना त्याचा गाजावाजा करू नका, कोणाला सांगू नका. कारण जेव्हा दान गुप्तपणे केले जाते, तेव्हा त्यात अहंकार राहत नाही आणि अहंकार विरहित दान हेच खरे श्रेष्ठ दान मानले जाते. मंडळी, रथसप्तमीचा दिवस हा नवीन सुरुवातीसाठी अत्यंत उत्तम मानला जातो. या दिवशी जर आपण गहूदानाचा संकल्प केला, तर तो केवळ 1 दिवसापुरता मर्यादित न ठेवता आपल्या जीवनशैलीचा भाग बनवू शकतो. महिन्यातून एकदा, शक्य असल्यास आठवड्यातून एकदा थोडेसे का होईना अन्नदान करणे ही सवय लावली, तर जीवनात मोठा बदल घडू शकतो. आज समाजात अनेक लोक आहेत ज्यांना 2 वेळचे अन्नही नीट मिळत नाही. अशा लोकांना गहूदान करणे म्हणजे केवळ धार्मिक कर्म नाही, तर माणुसकीचे कर्तव्य आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी ऋण फेडण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा आपण गहूदान करतो, तेव्हा आपण केवळ समोरच्या व्यक्तीचे पोट भरत नाही, तर तिच्या मनात आशा निर्माण करतो. या जगात अजूनही चांगली माणसं आहेत हा विश्वास निर्माण करतो आणि हा विश्वासच समाजाला टिकवून ठेवतो. मंडळी, असे म्हटले जाते की अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे. वस्त्रदान, धनदान, ज्ञानदान हे सर्व महत्त्वाचेच आहेत, पण अन्नदानाचे महत्त्वच हे वेगळे आहे. कारण भुकेल्या माणसासाठी अन्नापेक्षा मोठे हे काहीच नसते आणि गहू हे अन्नाचे मूळ स्वरूप आहे. मंडळी, रथसप्तमीच्या दिवशी दुपारी गहूदान करण्यामागे एक प्रतिकात्मक अर्थही आहे. दुपार म्हणजे सूर्य आपल्या शिखरावर असतो, त्याची ऊर्जा सर्वाधिक असते. त्यावेळी केलेले दान म्हणजे सूर्याच्या तेजाशी आपले सकारात्मक ऊर्जा जोडणे. म्हणूनच या वेळेला केलेले दान विशेष फलदायी मानले जाते. मंडळी, आज अनेक लोक विविध उपाय, पूजा, यंत्र, तंत्र यामागे मोठा खर्च करतात, पण त्यातून अपेक्षित परिणाम मिळेलच असे नाही. पण गहूदानासारखा सोपा, सहज, नैसर्गिक उपाय जर मनापासून केला, तर त्याचा परिणाम हे निश्चितच जीवनात दिसून येतो. मंडळी, हे लक्षात ठेवायला हवे की गहूदान हे कोणत्याही धर्मापुरते मर्यादित नाही. अन्नदान ही एक सार्वत्रिक मूल्य आहे. कोणत्याही धर्मात, कोणत्याही संस्कृतीत अन्न देणे हे पुण्यकर्म मानले आहे. म्हणूनच हा उपाय प्रत्येकाने कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता करावा. जर तुमच्या मनात असे वाटत असेल की माझ्याकडे खूप समस्या आहेत, खूप कर्ज आहे, खूप अडचणी आहेत, मी काय दान करणार, तर हेच लक्षात ठेवा. दान ही श्रीमंतांचीच करायचे असते असे नाही. दान हे मनाने श्रीमंत असलेल्या माणसांनीही करायचे असते. आणि जेव्हा आपण दान करायला सुरुवात करतो, तेव्हा हळूहळू परिस्थितीही बदलू लागते. मंडळी, रथसप्तमीच्या दिवशी गहूदान करण्याचा हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने स्वीकारला, तर तो केवळ एक धार्मिक कृती राहणार नाही, तर तो तुमच्या जीवनातील एक सकारात्मक वळण ठरू शकतो. तुमच्या मनात समाधान वाढेल, घरात शांतता वाढेल, नात्यांमध्ये गोडवा वाढेल आणि हळूहळू जीवनात समृद्धीचा अनुभव येऊ लागेल. शेवटी एवढंच सांगावेसे वाटते की दान हे देवासाठी नाही, तर माणसासाठी आहे. दान हे दाखवण्यासाठी नाही, तर मन शुद्ध करण्यासाठी आहे. आणि गहूदान हे केवळ परंपरा नाही, तर एक अशी साधना आहे जी तुम्हाला आतून बदलवू शकते. या रथसप्तमीला एक संकल्प करा, मी गहूदान करेन.
मी शक्य तितक्या लोकांना मदत करेन. मी माझ्या घरात दानाची परंपरा सुरू करेन. हा एक छोटासा संकल्प तुमच्या जीवनात मोठा प्रकाश घेऊन येतो. मंडळी, सूर्यदेवाच्या तेजासारखे तुमचे जीवन उजळो. गहू दानाच्या पुण्यामुळे तुमच्या घरात समृद्धी नांदो आणि तुमचे मन नेहमी समाधानाने भरलेले राहो. हीच या दीर्घ संदेशामागील खरी भावना आहे. मंडळी, शेवटी तुमच्यासाठी एक भावनिक विनंती. जर हा विचार, ही भावना, हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर तुम्हाला वाटत असेल की समाजात अजूनही माणुसकी जिवंत राहायला हवी, जर तुम्हाला वाटत असेल की दान, करुणा आणि सेवा यांचा संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा, तर हा संदेश फक्त तुमच्यापुरता ठेवू नका. हा व्हिडिओ शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं मन बदलेल, कुणाचं जीवन बदलेल, कुणाचं भविष्य उजळेल. आणि अशाच सुंदर, अर्थपूर्ण, सकारात्मक विचारांसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त कथा नाही, इथे फक्त उपाय नाही, इथे जीवनाला दिशा देणारे विचार शेअर होते. रथसप्तमीच्या या पवित्र दिवशी गहू दान करा, प्रेम द्या आणि अनुभव घ्या त्या अदृश्य कृपेचा, जी हळूहळू तुमच्या आयुष्यात प्रकाशाने भरून टाकेल. शेवटी इतकंच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.